जय माता दी मित्रांनो, तुम्ही पण या नवरात्रात देवी समोर अखंड ज्योत लावली आहे का? नवरात्रामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करणं ही केवळ एक परंपरा नसून ती एक दिव्य साधना आहे. असं मानलं जातं की ज्या घरात अखंड दीप तेजाने प्रज्वलित राहतो तिथं देवीचा वास होतो. घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात आणि संपूर्ण वातावरणात पवित्रता निर्माण होते. पण इथं एक प्रश्न प्रत्येक साधकाच्या मनात नक्की येतो. आपल्या अखंड ज्योतीवर देवी खरंच प्रसन्न झाल्या आहेत का? आपल्या पूजेला, आपल्या भक्तीला मातेने स्वीकारलं का? होय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. कारण आपण दिवस रात्र श्रद्धेनं दीपकाची सेवा करतो, देवीचं नाव घेतो, पण मनात नेहमी एक उत्सुकता असते की देवीचं खरंच आपल्या भावनेवर उत्तर दिलं का? आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 ठळक संकेत जे तुम्हाला स्पष्ट ओळखायला मदत करतील की तुमच्या अखंड ज्योतीवर देवी प्रसन्न झाल्या आहेत. हे संकेत प्रत्येकाला दिसतात, पण असं नाही. पण ज्या भक्ताचं मन जागरूक आणि श्रद्धेनं भरलेलं असतं त्याला नक्कीच हे अनुभव येतात. म्हणून जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की तुमच्या अखंड ज्योत यशस्वी झाली का, देवीची कृपा खरंच तुमच्या जीवनात उतरली का, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा संकेत हा सर्वात सामर्थ्यवान आहे, जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो. पहिला संकेत, दीपकाची ज्योत स्थिर आणि तेजस्वी राहणे. जर अखंड दीपकाची ज्योत सतत स्थिर, सरळ आणि तेजस्वी भासत असेल तर हा देवीचा प्रसन्नतेचा पहिला संकेत आहे. ज्योत वातावरणातील ऊर्जेचं प्रतिबिंब असते. जर ती शांत आणि उजळ असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात नकारात्मक शक्ती नाहीशा झाल्या आहेत आणि देवीची शक्ती तुमच्या कुटुंबाभोवती एक दिव्य कवच उभारलं आहे. दुसरा संकेत, घरातील वातावरणात शांती आणि सकारात्मकता. पूर्वी घरात वादविवाद, तणाव किंवा बेचैनी असेल आणि नवरात्रीच्या दिवसात अचानक घरातील वातावरण शांत, सामंजस्यपूर्ण आणि प्रसन्न होऊ लागलं असेल तर हा दुसरा संकेत आहे. हे स्पष्ट चिन्ह आहे की देवी तुमच्या घरात प्रवेश करून तुमचं रक्षण करत आहे. तिसरा संकेत, स्वप्नात देवीचे दर्शन किंवा शुभचिन्हे दिसणे. अनेक भक्तांच्या नवरात्रीच्या काळात स्वप्नात देवीचे दर्शन होते किंवा फुलं, मंदिर, दीपक यासारखी शुभचिन्हे दिसतात. हे साधे स्वप्न नसतात. जर तुमच्या अवचेतन मनावर देवीची कृपा प्रगट होते अशा स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नका. ते तुमच्या साधनेचं फळ आणि देवीच्या प्रसन्नतेचं द्योतक आहे. चौथा संकेत, मनातील ओझं हलकं होऊन आनंदाची अनुभूती. अखंड दीप समोर बसून प्रार्थना किंवा जप केल्यानंतर जर तुम्हाला अचानक मन हलकं झाल्यासारखं वाटलं, चिंता कमी झाल्या आणि अनायास प्रसन्नता जाणवली तर हा देवीच्या आशीर्वादाचा चौथा संकेत आहे. याचा अर्थ देवी तुमच्या दुःखांना आपल्या पायाशी घेते आणि तुमच्या मनात आनंद व धैर्य भरते. पाचवा संकेत, जीवनात अचानक शुभ घटना घडू लागणे. सर्वात महत्त्वाचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे तुमच्या जीवनात अचानक शुभ घटना घडायला सुरुवात होणे. ज्या कामात अडथळे होते ते सहज पूर्ण होऊ लागतात. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणात नवीन संधी मिळू लागतात आणि आरोग्यातही सुधारणा दिसते. ही घडामोड म्हणजे देवीने तुमच्या अखंड ज्योतीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष कृपादृष्टी टाकली आहे. म्हणून मित्रांनो, जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून घ्या की देवीने तुमची भक्ती स्वीकारली आहे आणि तिचं अमूल्य आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करत आहे. जर तुम्हीही नवरात्रात अखंड ज्योत लावली असेल आणि देवीच्या कृपेनं काही बदल अनुभवले असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय माता दी.